नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद IAS प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी जे आपण टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे त्या टेस्ट सिरीज मधील टेस्ट क्रमांक 5 मधील इतिहास या विषयाचे एकूण 15 प्रश्न असतात. त्या 15 प्रश्नाचे एक्सप्लेनेशन आज आपण इथे पाहणार आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. काय आहे पहिला प्रश्न? तर हिंदुस्थानात शांततेची हिंदुस्थानात शांततेची मला एकच जागा दिसते आणि ती म्हणजे तुरुंग, असे विधान खालीलपैकी गांधीजींना उद्देशून कोणी केलेले आहे? बरोबर. अशा प्रकारचे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेले आहेत की गव्हर्नर जनरलच्या विधानावरती. म्हणजे कधी कधी सुरत येथे काँग्रेस कोलमडली, हा आमचा विजय आहे असे एकदा विधान परीक्षेला विचारलं होतं. किंवा मी मागितली भाकरी पण मला मिळाला धोंडा असं विधान गांधीजींनी केलं होतं. हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्याला उद्देशून केलं होतं? अशा प्रकारचे प्रश्न राज्यसेवेला विचारले जातात. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की हिंदुस्थानात शांततेची मला एकच जागा दिसते व ती म्हणजे तुरुंग. ठीक आहे. आता समजा आपण ऑप्शन वाचले असता, लॉर्ड मिंटो, लॉर्ड आयर्विन, लॉर्ड लिनलिथगो आणि लॉर्ड माउंटबॅटन. ठीक आहे. ह्यामधून आपल्याला सर्वात पहिल्यांदा इलिमिनेट काय काय करता येते, तर माउंटबॅटन असे विधान करणार नाहीत, कारण ते ज्यावेळेस आले होते त्यावेळेस भारताला बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळावं किंवा त्या पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी त्यांची नेमणूक केली होती. त्याच्यामुळं एक ऑप्शन तर आपल्याला डिलीट होतोय. आता उरले 3, मिंटो, लिनलिथगो आणि आयर्विन. ठीक आहे. आता ह्याच्यापैकी एक आपल्याला मार्क करायचा आहे किंवा आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे. तर 1929चं लाहोर अधिवेशन ही जी पार्श्वभूमी आहे ह्या प्रश्नाची काय, तर 1929चं लाहोर अधिवेशन, पंडित नेहरू अध्यक्ष, आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आपण पास केलेला आहे. रावी नदीच्या काठी पंडित नेहरू यांनी भारताचा तिरंगा फडकवलेला आहे. आणि मग सविनय कायदेभंगाची चळवळ आपल्याला सुरू करण्यासाठी आता पुढे जायचं होतं. मग महात्मा गांधीजींनी त्याच्या अगोदर 11 मागण्याची डिमांड केलेली आहे. कुणापुढे? तर गव्हर्नर जनरल यांच्या पुढे केलेली आहे. आणि 11 मागण्या आपल्या फेटाळून लावलेल्या आहेत. पण त्या फेटाळून लावतानाच गव्हर्नर जनरल आयर्विन यांनी असं विधान केलेलं आहे गांधीजींना की हिंदुस्थानात शांततेची एकच जागा आहे आणि ती म्हणजे तुरुंग. त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर लॉर्ड आयर्विन हे येणार आहे. मिंटो हे कशासाठी आहे, तर 1909चा कायदा मोर्ले मिंटो. आणि मग ह्यांचं एक विधान आहे की सुरत येथे काँग्रेस कोलमडली, म्हणजे सुरतला काँग्रेसची फूट पडली होती, तो आमचा विजय आहे असं विधान केलं होतं. त्यामुळे लॉर्ड मिंटो हे त्या विधानाशी रिलेटेड आहेत. आणि लिनलिथगो हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये गव्हर्नर जनरल होते. याच्यावरून आपल्याला ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आयर्विन मार्क करायचं आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहू, जो एमपीएससीचा आवडता प्रश्न, ज्यापैकी एक जरी माहिती आपल्याला असेल तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सुटून जातं. ठीक आहे. खालील विवरणावरून आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे. व्यक्ती. ठीक आहे. त्यांचे सर्वात मोठे योगदान मराठीचे व्याकरण या क्षेत्रामध्ये होते, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे, अहमदनगर येथे त्यांची उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदासाठी निवड करण्यात आली होती. हे या प्रश्नामधलं दुसरं विधान आहे. आणि तिसरं विधान काय आहे, समाज सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रार्थना समाज या संस्थेचे ते एक संस्थात्मक सदस्य होते. ठीक आहे. प्रार्थना समाज म्हटलं की आपल्याला तरखडकर बंधू माहितीच असतात की त्यांनी स्थापन केलेलं आहे. ठीक आहे. पण आपल्याला आता इथं ऑप्शन बघितले, शंकर शेठ, भाऊदाजी लाड, भास्कर तरखडकर आणि दादोबा पांडुरंग. आता 2 तरखडकर तर आपल्याकडे आलेले आहेत. मग आता दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे, कारण नाना शंकर शेठ आणि भाऊदाजी लाड हे गेले का, तर अहमदनगर मध्ये काय उपजिल्हाधिकारी वगैरे काय नाना शंकर शेठ किंवा भाऊदाजी लाड नव्हते. तर भाऊदाजी लाड तर डॉक्टर आहेत, तर ते डॉक्टर रिलेटेडच त्यांचं काम आहे. आणि नाना शंकर शेठ हे तर इंग्रजांचे मित्र होते किंवा रेल्वे वगैरे अशा बऱ्याचपैकी मुंबईच्या सुधारणेसाठी त्यांचं योगदान आहे. आता उरलेत 2. ठीक आहे. तर मग आता प्रार्थना समाजामध्ये ह्या दोघांचं योगदान आहे. त्यामुळं एक ऑप्शन तर आपल्याला आता म्हणजे एका ऑप्शनवरून तर काही समजत नाही. पण जर वरचा पहिला बघितला तर मराठीचे व्याकरण किंवा मराठीचे पाणिनी आपण कुणाला म्हणतो, तर दादोबा पांडुरंग यांना आपण म्हणतो. त्यामुळं योग्य उत्तर दादोबा पांडुरंगच असणार आहे. आणि ते उपजिल्हाधिकारी सुद्धा होते आणि त्यांनी भिल्लांचा उठाव सुद्धा दडपला होता. राव बहादूर ही पदवी सुद्धा दिली होती, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 काय आहे, सती प्रथेचे वर्णन. ठीक आहे. सती प्रथेचे वर्णन प्रत्येक शास्त्रानुसार खून असे कोणी केलेलं आहे? ठीक आहे. मग आता आपल्याला ऑप्शन वाचताना काय कळतंय, ताराबाई शिंदे, राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती आणि महात्मा ज्योतिबा फुले. चारही समाज सुधारकांची नावं दिलेली आहेत. पण आपल्याला माहिती आहे की सती कायदा कधी आलेला आहे, 1829
ठीक आहे. 1829चा सतीचा कायदा, आणि बेंटिक साहेब गव्हर्नर जनरल होते आणि त्यांनी हा कायदा आणलेला आहे आणि भारतात सतीची चाल बंद केलेली आहे. ठीक आहे. मग 1829चा जर कार्यकाळ बघितला किंवा सती प्रथेच्या बाबतीमधलं जी काही घडामोडी चालू होत्या किंवा सती बंद झाली पाहिजे ह्याच्याविषयी जी समाज सुधारणा चालू होती तो हा काळ आहे, 1829चा काळ आहे. मग त्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर ह्या 3 व्यक्ती येणार नाहीत, कारण राजा राममोहन राय ह्यांचंच कार्य त्या रिलेटेड आहे, कारण त्यांनी सती बंद व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत, किंवा मग सती बंद व्हावी यासाठी महाराष्ट्रातून आणि बंगालमधून 2 व्यक्तींनी ब्रिटनला पत्र पाठवलं होतं. त्यातली एक म्हणजे नानाशंकर शेठ आणि दुसरी म्हणजे राजा राममोहन राय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राजा राममोहन राय हेच येणार आहे. ठीक आहे. आता चौथा प्रश्न. ठीक आहे. काय प्रश्न आहे तर सर, शिक्षणावरती एक प्रश्न असतो दरवर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेला, त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की सर थॉमस यांच्या नेतृत्वाखाली 1902 मध्ये जी रॅले कमिटीची स्थापना कोणाच्या शिफारशींसाठी करण्यात आली होती, म्हणजे कशासाठी रॅली कमिटी होती बाबा. ठीक आहे. मग आता ऑप्शन वाचले तर प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, विद्यापीठातील शिक्षण आणि स्थानिक भाषेमधून प्राथमिक शिक्षण. ठीक आहे. आता प्राथमिक शिक्षण, स्थानिक भाषेमधून प्राथमिक शिक्षण, ठीक आहे, इथं दिलंय म्हणजे समजायचं की बाबा ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी लिहायला पाहिजे होतं. मग आता दोन्ही दिले म्हणल्यावर हे 100% येणार नाही, कारण प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेमधून प्राथमिक शिक्षण असं कधी होणार नाही. किंवा आपल्याला प्राथमिक शिक्षणाचं एक माहितीच असते, ते म्हणजे हंटर, 1882चं हंटर कमिशन प्राथमिक शिक्षणासाठी आलं होतं, हे आपल्याला माहितीच असते. बरोबर, एकदम सोपं असते, ते आपल्याला माहिती असते. आणि व्यावसायिक शिक्षणासाठी सुद्धा ब्रिटिशांनी तशा प्रकारचा प्रयत्न केलेला दिसून येत नाही. आणि 1902 हे साल बघितलं तर आपल्याला गव्हर्नर जनरल कर्झन आठवतो, आणि त्यांनी एक धोरण आणलं होतं की विद्यापीठावरती कंट्रोल करायचं होतं, आणि त्यातूनच विद्यापीठातील शिक्षणासाठी रॅली कमिटी आपल्याला बसवलेली दिसून येते. आणि 1904 ला ह्या कमिटीच्या शिफारशीवरूनच विद्यापीठांचा कायदा करण्यात आलेला 1904 ला, ज्याच्यावर व्हाईसरॉयचं एकदम कंट्रोल आणलेला आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे विद्यापीठातील शिक्षण हे 1902 ह्या कीवर्ड वरून सुद्धा आपल्याला सुटून जाते. किंवा मग हंटर कमिशन जर आपल्याला लक्षात असेल, जे प्राथमिक शिक्षणासाठी आणलं होतं, त्याच्यावरून सुद्धा आपण पहिल्यांदा प्राथमिक शिक्षणाची 2 इलिमिनेट करू शकतोय. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 5. ठीक आहे. काय आहे 5 नंबरचा प्रश्न तर 1920 मध्ये, कधी 1920 मध्ये अखिल भारतीय होम रूल लीग काँग्रेसमध्ये विलीन झाली. ठीक आहे. होम रूल लीग काँग्रेसमध्ये विलीन झाली आणि त्यांचे नाव ठेवलं स्वराज्य सभा. तर 1920 मध्ये अखिल भारतीय होम रूल लीगचे अध्यक्ष विचारलेले आहेत. ठीक आहे. होम रूल लीग म्हटलं की 2 व्यक्ती आपल्याला आठवतात, एक म्हणजे लोकमान्य टिळक आणि दुसरी म्हणजे आणि बेझंट. ठीक आहे. मग आणि बेझंट यांनी कोणत्या वृत्तपत्रातून प्रसार केला आणि लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रातून प्रसार केला हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता मग आपल्याला अध्यक्ष विचारलेले आहेत 1920 मध्ये. अगोदर 4 वर्षाचा कालखंड होम रूल लीगचा चाललेला आहे असं धरू शकतो आपण, आणि मग 20 ला ती विलीन केली. मग समजा जर विलीन केली असेल तर मग आणि बेझंट येणार नाही, कारण त्यांनी स्वतः होम रूल लीग चालू केली होती आणि मग परत ते अध्यक्ष राहणार नाहीत. ठीक आहे. आता उरल्या 3 व्यक्ती, CR दास, MK गांधी आणि सरदार पटेल. ठीक आहे. ह्यांचं योगदान तोपर्यंत इतकं दिसून येत नाही 1920, त्याच्यानंतरच आहे. फार तर खेडाला सुरुवातीला आणि नंतर मग बऱ्यापैकी सुरुवात झाली. त्याच्यामुळे सरदार पटेलांना 1920 ला इतकं त्वरित अध्यक्षपद देणार नाहीत. आता उरले 2, CR दास आणि महात्मा गांधी. तर हे स्वराज्य वगैरे असे जे शब्द आहेत ते गांधीजींचे होते, सर्वोदय, स्वराज्य, अहिंसा. त्याच्यानुसार मग होम रूल लीगचा अध्यक्ष महात्मा गांधीजी यांना करण्यात आलेलं आहे, CR दास यांना नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक 6. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. अलेक्झांडर वरती बऱ्यापैकी राज्यसेवेला आतापर्यंत पण प्रश्न विचारून गेलेले आहेत की बाबा पुरू बरोबर युद्ध करण्यासाठी अलेक्झांडरने चलाखीने कोणती नदी पार केली. ठीक आहे. पुरू बरोबर जे अलेक्झांडरचं युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये अलेक्झांडर जिंकलेला आहे, पण तो पुरूवरती बाबा खुश झालेला आहे, आणि मग ते उत्तर आहे रावी. रावी नदी क्रॉस केलेली होती. 1 लाईनर आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. 7 नंबरचा PYQ वरून तयार केलेला प्रश्न आहे. बरोबर, एकदा येऊन गेलेला आहे की बाबा यास अल्लाउद्दीनच्या सेनापती नुसरत खान याने गुजरातवरील हल्ल्याच्या वेळी पकडले. ठीक आहे. नंतर तो अल्लाउद्दीनच्या सैन्याचा सेनापती झाला. यानंतर त्याने यादव, होयसाळ आणि पंड्या यांच्या विरुद्ध दक्षिण भारतातील मोहिमेचे नेतृत्व केले. ठीक आहे. दक्षिण भारतावरती आक्रमण करणारा पहिला
दिल्ली सल्तनतचा बादशाह कोण, हा प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे, ज्याचं उत्तर अल्लाउद्दीन आहे, बरोबर. पण आता इथं आपल्याला त्याचा सेनापती विचारलाय. एक ऑप्शन पहिल्यांदा इलिमिनेट होतो, तो म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक, कारण हा दिल्ली सल्तनतचा संस्थापक आहे, ज्याचा कार्यकाळ अल्लाउद्दीनच्या फार अगोदर आहे, तो म्हणजे 1206 ते 1210. ठीक आहे, म्हणजे अल्लाउद्दीनचा हा सेनापती असू शकत नाही, हा मोहम्मद ह्याचा घोरीचा सेनापती होता, बरोबर. त्याच्यामुळे अल्लाउद्दीन कुतुबुद्दीन ऐबक निघून गेला आणि तो ऑप्शन येणार नाही. आता उरले 3 ऑप्शन, मुबारक शहा, शियाबुद्दीन ओमर आणि मलिक काफूर. ठीक आहे, तर आपल्याला तो पद्मावत मूवी आहे त्याच्यामध्ये पण दाखवलेला आहे की तो अल्लाउद्दीन खिलजी याचा सैन्याचा सेनापती कोण होता, तर मलिक काफूर होता. आता मुबारक शहा काय येणार नाही, तर मुबारक शहा सुद्धा खिलजी घराण्याचाच एक नंतरचा शासक झालेला आहे, त्यामुळे तो सैन्याचा सेनापती नाहीये. आणि शियाबुद्दीन ओमर हा इरिलेव्हंट ऑप्शन आहे. त्याच्यामुळे मलिक काफूर हा अल्लाउद्दीनचा सेनापती होता, बरोबर. तो मूवी मध्ये पण दाखवलेला आहे आणि आपल्याला माहिती पण असतं की बाबा मलिक काफूर हा अल्लाउद्दीनचा सेनापती होता आणि तो त्याच्याशी जास्त जवळीक होती. आणि त्यानं नंतर मग महाराष्ट्रामधलं यादव आणि मग होयसाळ हे कर्नाटकातलं आणि तमिळनाडूतलं पंड्या यांच्या विरुद्ध सुद्धा लढा दिलेला आहे आणि दक्षिण भारतातील मोहिमेचं नेतृत्व केलेलं आहे. ठीक आहे, मलिक काफूर. आता प्रश्न क्रमांक 8. ठीक आहे, कोणती विधानं सत्य आहेत. 1919 कुर्मी क्षेत्रीय समाजाकडून शाहूंना राजर्षी बहुमानाची पदवी बहाल करण्यात आली. 11 जानेवारी कोल्हापुरात परशुराम घोसवारकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. आणि 10 नंतर सातारा जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व भास्करराव जाधव यांनी केलं. बऱ्यापैकी ही विधानं स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, कोणती व्यक्ती चुकवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यामुळे मॅक्झिमम टाइम आपल्याला माहिती असलं तर योग्यच आहे, पण जर माहिती नसेल तर मग विधान चूक करण्याचा अधिकार पण तितका होत नाही आपल्याला की बाबा माहिती नाही. त्याच्यामुळे तिन्ही उत्तर विधान बरोबर आहेत. ठीक आहे, आता शाहू महाराजांना राजर्षी पदवी उत्तर प्रदेशमधील कुर्मी क्षत्रिय समाजाकडून देण्यात आलेली आहे. आणि 1911 बरोबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ठीक आहे, मग महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळ किंवा सत्यशोधक समाजाचं कार्य थोडंसं थंडावलं आणि त्याच्यानंतर त्याला उभारी देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. 1911 साली त्यांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यावेळेस स्थापनेच्या वेळेस अध्यक्ष परशुराम घोसवारकर यांना केलेलं आहे, नंतर ते अध्यक्षपद भास्करराव जाधव यांना सुद्धा दिलं. म्हणजे ज्यावेळेस स्थापना झाली, स्थापना अध्यक्ष परशुराम घोसवारकर आणि ज्यावेळेस नंतरचा अध्यक्ष भास्करराव जाधव यांना दिलेला आहे. उपाध्यक्ष AB लट्टे वगैरे यांना केलेलं आहे, त्या बऱ्याच गोष्टी पुढे जाऊन आहेत. आणि मग नंतर 10 नंतर सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व भास्करराव जाधव यांनी केलेलं आहे. हे सत्यशोधक चळवळीमध्ये ज्या व्यक्ती येतात त्याच्यामध्ये भास्करराव जाधव यांचं सुद्धा नाव आहे, ज्यांचे असिस्टंट सरसुभेदार या पदावरती शाहू महाराजांनी नेमणूक केली होती. किंवा मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावा म्हणून भास्करराव जाधव यांना इंग्लंडला सुद्धा पाठवलं होतं. किंवा घरचा पुरोहित नावाचे पुस्तक भास्करराव जाधव यांनी लिहिलेलं आहे. किंवा भास्करराव जाधव हे बॉम्बे प्रांतामध्ये मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री होते, हे सुद्धा आपल्याला भास्करराव जाधव यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 9. ठीक आहे, हा प्रश्न बघा आता काय आहे प्रश्न. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याद्वारे सर्वप्रथम गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत 2 अस्पृश्य प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार मिळाला असता यापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचं, परीक्षेमध्ये पूर्ण प्रश्न काळजीपूर्वक वाचला असता इथं आपल्याला 1919 हे साल दिसतंय. ठीक आहे, आंबेडकरांचं 1919 सालापर्यंत शिक्षण ह्या क्षेत्रात म्हणजे शिक्षणच चालू होतं, बरोबर. त्याच्यामुळे त्यांना आता 1920च्या माणगाव परिषदेमध्ये जी शाहू महाराजांनी आयोजित केली होती, त्या माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराजांनी असं सांगितलं की अस्पृश्यचा इथून पुढचा किंवा दलितांचा इथून पुढचा तुमचा नेता जर कोण असेल तर ते आंबेडकर असतील, बरोबर. आणि हे चाललंय 1919चं, म्हणजे आंबेडकर तोपर्यंत अजून शिक्षणच घेत आहेत. आणि आंबेडकरांचं त्याच्यानंतर म्हणजे 1930 नंतर काळाराम वगैरे हिथून त्यांचं कार्य सुरू झालेलं दिसून येते. किंवा 1900 महारचा सत्याग्रह असेल 27-28च्या काळातला. त्याच्यामुळे 1919ला तेवढ्या अगोदरच्या काळामध्ये आंबेडकरांचं म्हणजे दलित प्रतिनिधी किंवा अस्पृश्य प्रतिनिधी म्हणून इतक्या लवकर नेमणूक त्यांची होणार नाही. त्याच्यामुळे आंबेडकर हे ऑप्शन सर्वात पहिल्यांदा येणार नाही. मग जे एक तर ऑप्शन निघून गेला. आता उरले 3 ऑप्शन, कालीचरण नंदा गवई आणि शिवराम जानबा कांबळे. आता ह्या तिघांचंही योगदान आहे, तिघांचं योगदान दलित
उद्धारक म्हणून किंवा दलितांच्यासाठी या तिघांचे योगदान आहे, पण शिवराम जानबा कांबळे यांना ती नेमणूक दिलेली नाहीये. तर आपल्याला कालीचरण नंदा गवळी आणि ह्या गवई ह्या दोन व्यक्तींना जे नागपूरचे आहेत ह्या दोघांना ही नेमणूक दिलेली आहे. त्याच्यामुळे अ आणि क येते. थोडासा अवघड होता, पण एक ऑप्शन तरी आपल्याला इलिमिनेट करता येतो, तो म्हणजे ड नंबरचा आंबेडकरांचा. मग बाकीचे अ आणि क आपल्याला योग्य उत्तर माहिती असणं म्हणजे आपण आपल्या वाचनात तरी पाहिजे, किंवा मग आपण ह्या दोन्हीपैकी एक मार्क करायचा आहे, ह्या तिन्हीपैकी एक मार्क करायचा आहे. थोडासा म्हणजे मध्यम लेवलचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 10 जो 1857च्या उठावावरती दरवर्षी प्रश्न असतो की बाबा 1857च्या उठावावरती कसे प्रश्न असतात, एक तर भारतातल्या व्यक्तींनी कुठे नेतृत्व केलं, इंग्रजांच्या व्यक्तींनी कुठे नेतृत्व केलं, भारतातली व्यक्ती 1857च्या उठावाला काय म्हणाली, किंवा 1857च्या उठावाला इंग्रजांनी किंवा देशभरातून कोण काय काय म्हणालं, असा प्रश्न विचारला जातो. आपल्याला एक प्रसिद्ध माहिती असलेलं उदाहरण म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य समर हे विदा सावरकर यांचं वाक्य, किंवा 11वीच्या जुन्या स्टेट बोर्डातलं प्रसिद्ध वाक्य म्हणजे शिपायांची भाऊगर्दी नर फाटक. बरोबर. तसंच जर आपल्याला भारतातलं माहित असेल तर मग थोडस ब्रिटन मधील लोक काय म्हणले ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यातलं जर बघितलं तर होम्स हा व्यक्ती रानटीपणा आणि सभ्यता यांचा संघर्ष असं म्हटलेला दिसून येतोय. त्याच्यामुळं एक बाबा 2 नंबरचं एक आपल्याला माहिती आहे की बाबा होम. किंवा मग आउटरम काय म्हटलाय तर हिंदू मुस्लिम कट कारस्थानाचा परिणाम एक. बेंझाईम डिझारायली 1857चा राष्ट्रीय उठाव इतकंच म्हटलेलं आहे. आणि रीज नावाची व्यक्ती धर्मांधाचे ख्रिश्चनाविरुद्ध युद्ध. एक मिनिट चुकतंय काय, एक मिनिट. आउटरमचं काय आहे, एक मिनिट उत्तर बघतो, एक मिनिट चुकल्यासारखं वाटतंय. 10 नंबरच्या प्रश्नाचं दोन नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे. आउटरमचं हिंदू मुस्लिम कट कारस्थानाचा परिणाम 4, होल्मचं रानटीपणा आणि बेंझाईम डिझारायलीचा 1857 राष्ट्रीय उठाव आणि रीजचं धर्मांधाचं. ओके, मार्क करायला फक्त चुकलं होतं. 2 नंबरचं ऑप्शन आहे. ठीक आहे, बरोबर. तर होम्सचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की रानटीपणा आणि सभ्यता याच्यातला संघर्ष जे बऱ्यापैकी सगळ्या पुस्तकात दिलेलं आहे. आणि हे बेंझाईम डिझारायलीचं तर पीवायक्यूच आहे की 1857चा राष्ट्रीय उठाव. त्याच्या ह्या दोन्ही जरी गोष्टी माहिती असल्या म्हणजे ब च 3 आणि क च 1 तर त्या दोन्हीवरून आपल्याला येते. बाकीचं जरी 2 माहिती नसली तरी चालतंय. ठीक आहे. मग आता जर इथं बाहेरच्या देशातले दिले असतील तर मग भारतातले लोक काय काय म्हणलेत, अशोक मेहता काय म्हणल्यात, विदा सावरकर काय म्हणल्यात, नर फाटक काय म्हणल्यात, बाकीचे व्यक्ती अजून कोण आहेत का त्या काय म्हणल्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 4च प्रकारचे प्रश्न आतापर्यंत बऱ्यापैकी येऊन गेलेत की 1857च्या उठावाचे नेतृत्व आणि 1857च्या उठावाला कोण काय म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता नंतरचा प्रश्न आहे 11. बरोबर. आयोगाचा पुन्हा एक आवडता प्रश्न की बाबा काय तर क्रमवारी लावायची. ठीक आहे. आता प्रसिद्ध आहे क्रांतिकारकांचं कार्य, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना फाशी देण्यात आली. ठीक आहे. बाकीचं पुढचं काय, बळवंत फडके यांचा मृत्यू, चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला आणि चौथा युगांतर हे वृत्तपत्र. ठीक आहे. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना जी फाशी दिली होती ती दिली होती 1909 साली. बरोबर. जॅक्सन ह्या न्यायाधीशानं सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना जी काळ्या पाण्याची शिक्षा दिली त्याचा राग त्यांना सहन झाला नाही, म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना जी फाशी ची शिक्षा दिली ती का तर त्यांनी जॅक्सनचा खून केला होता. बरोबर. मग जॅक्सनचा खून केला होता ते वर्ष 1909, 8, 9 काही दोन्हीपैकी चालते. वासुदेव बळवंत फडके 1883 ला. बरोबर. ऑलरेडी राजेशिवाला येऊन गेले. येडन तुरुंगामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमृत बाजार पत्रिकेनं लेख लिहिला की देशप्रेमाने ओथंबलेला महासागर वगैरे. त्यानंतर चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला, चितगाव कट. ठीक आहे. बांगलादेशमध्ये सध्या चितगाव आहे. ते वर्ष आहे 1930, कारण ते सविनय कायदेभंग चळवळीच्या काळातलं आहे. प्रीतिलिता वड्डेदार, कल्पना दत्त, सूर्यसेन यांनी नेतृत्व केलं होतं. आणि युगांतर हे बंगालमधलं क्रांतिकारी लोकांचं वृत्तपत्र होतं जे 1906 ला सुरू झालेलं आहे. आणि ज्याचे 2 प्रसिद्ध व्यक्ती आहेत, एक म्हणजे अरविंद घोष यांचे मोठे बंधू बारिंद्र कुमार घोष आणि विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्र नाथ दत्त. ठीक आहे. हे व्यक्ती ह्या दोघांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे 1906 ला. तर मग जर क्रम लावला तर पहिल्यांदा ब येणार, मग येणार ड, मग येणार अ आणि मग येणार क शेवटचं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा 12 नंबरचा प्रश्न काय आहे, ही विधानं कोणाची आहेत आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आता विधान बघू. स्वातंत्र्य दिले जात नाही ते घेतले जाते,
तुम्ही मला जकडून टाकू शकता, तुम्ही माझा छळ करू शकता, तुम्ही या शरीराचा नाश देखील करू शकता, परंतु तुम्ही माझ्या मनाला कधीच कैद करणार नाही. प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसणं माझे अंतिम ध्येय आहे. बॉम्ब आणि पिस्तुलांनी क्रांती होत नाही, विचारांच्या दगडाला धार लावण्याने क्रांतीची तलवार धारदार होते. आता ड विधानावरती जर विचार केला तर हे थोडस जहाल बोलणं आहे, बरोबर, किंवा साम्यवादी लोकांचं बोलणं असं असतं, साम्यवादी, ठीक आहे, कम्युनिस्ट. तर हे जर चौथं विधान बघितलं तर विचार विचार वगैरे साम्यवाद्यांचे एकदम डावे विचार असतात, बरोबर, त्यांचे एकदम थोडेसे जास्त जहाल विचार आहेत. तर त्या जहाल विचारांच्या दृष्टीने विचार केला तर नेहरू काय असे होते नाही ते बोलतील असं, किंवा गांधी सुद्धा असं काही बोलणार नाहीत की क्रांतीची तलवार धारदार होते. तर कम्युनिस्ट म्हणलं की मग ते विचारधारा म्हटलं तर भगतसिंग असे विधान करू शकतात. आता प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसणं हे माझे अंतिम ध्येय आहे, बरोबर, पंतप्रधान असे वाक्य विधान करू शकतात. तर मग नेहरूंचं हे विधान आहे. आता हे एकदम कसं विधान आहे तर इमोशनल विधान आहे, तर इमोशनल वगैरे विधान गांधी करू शकतात. आणि सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य दिले जात नाही ते घेतले जाते वगैरे त्यांचं त्यावर रिलेटेडच योगदान आहे. जपानला जर्मनीला गेलेले आहेत ते स्वातंत्र्यासाठी, त्यांनी काही बऱ्याच प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न, ठीक आहे. आता जर अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर कोण आला हे विचारला असता तर प्रश्न सोपा झाला असता, ठीक आहे. थोडासा म्हणजे 15 पैकी हा थोडा मॅक्झिमम अवघड आपण धरू शकतो. जे बाकीच्या प्रश्नाच्या मानाने जर विचार केला तर एखादा प्रश्न फार अवघड असतो. त्याचं उदाहरण समजा सिकंदरच्या मृत्यूनंतर कोण आला होता दरबारात हे जर विचारलं असतं तर आपण लगेच मेगास्थेनिस दिला असतं. पण मेगास्थेनिसच्या नंतर परत बिंदुसारच्या दरबारी आलेल्या राजदूताचं नाव विचारलंय. तरी पण जर आपण 11वीचं नवीन इतिहासाचं स्टेट बोर्ड वाचला असेल तर टॉलेमी आणि स्ट्रॅबो हे दोन लेखक असल्यामुळे हे आपण डिलीट करू शकतो. आता उरले दोन, डायनोसिस आणि डिमेकस. तर ते 3 नंबरचं उत्तर आहे त्याचं डिमेकस, ठीक आहे. आता 14 नंबरचा फार सोपा प्रश्न आहे की गौतम बुद्ध या ठिकाणी एका अश्वत्थ वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता त्यास दिव्यज्ञान प्राप्त झाले म्हणून त्या वृक्षास बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाते. कुठल्या ठिकाणी तर गया या ठिकाणी त्यांना ते भेटलेलं आहे. सोपा प्रश्न होता. हे दोन तर प्रश्न डिलीट होत जातात. पाटलीपुत्र ही राजधानी होती मौर्यांची आणि गया हे विधान योग्य म्हणजे उत्तर आहे. आता हा सर्वात सोपा प्रश्न, कारण महाराष्ट्र आणि सातवाहन यांचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. सातवाहनांचा संस्थापक राजा म्हटला की सिमुक माहिती पाहिजे, बाकीचे गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठ पुत्र सातकर्णी ह्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. किंवा एक त्यांचा इम्पॉर्टंट राजा होता ज्यानं गाथा सप्तशाही नावाचा ग्रंथ लिहिला, तो व्यक्ती म्हणजे हल, ठीक आहे. मग त्याच्यावरून एकदम सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. मग एकदा राज्यसेवेला विचारून पण टाकले वन लायनर मध्ये की सातवाहनाचा संस्थापक सांगा, तर कोण आहे, सिमुक आहे. मग इथं दिलंय सातकर्णी हे सातवाहनाचे संस्थापक नाहीये, सिमुक पाहिजे, ठीक आहे. आणि खालचं विधान दिले राजा सिमुक आणि प्राकृत भाषेत गाथा सप्तसती हा ग्रंथ लिहिला, तर नाही, त्याचंही आपल्याला माहित पाहिजे की तो राजा आहे हल, बरोबर. हल, सिमुक, गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र सातकर्णी, 4-5 राजे, त्यांची थोडीफार माहिती आपल्याला महाराष्ट्र प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब नाही, कारण बरोबर विचारलेत आणि दोन्ही विधान चुकीची आहेत. त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर 4 येणार आहे, ठीक आहे. 15 प्रश्नापैकी 12 ते 13 प्रश्न फार सोपे होते. एखादा प्रश्न थोडासा मध्यम अवघड वगैरे होता आणि 13 नंबरचा प्रश्न जो आपण बघितला डिमेकसचा तो तेवढा फक्त अवघड होता, ठीक आहे. त्याच्यामुळे एकंदरीत आपल्याला 12 ते 13 प्रश्न बरोबर आले पाहिजेत, ठीक आहे. अशा पद्धतीने हे 1 ते 15 प्रश्नांचं 5व्या टेस्टचं एक्सप्लेनेशन आहे. धन्यवाद.